नागपुर के पारडी थाना क्षेत्र में गाड़ी का सामान चोरी का एक मामूली शक अपहरण व मारपीट की घटना में तब्दील हुआ। जानकारी के अनुसार 3 अगस्त की रात करीब 11 से 11:30 बजे जीजाबाई पुल हाईवे स्थित महालक्ष्मी पेट्रोल पंप के पास रमजान शावलक, निजाम शावेद, फजल शेख, फिरोज शेख 24 वर्षीय और साजिद कुरैशी 26 वर्षीय को शक था कि पीड़ित ने उनकी गाड़ी से सामान चोरी किया है। हालांकि बिना किसी पुष्टि के तीनों ने कानून अपने हाथ में ले लिया। आरोप है कि उन्होंने युवक को जबरन पकड़कर उसका अपहरण किया, अपने साथ ले गए और उसके साथ बेरहमी से मारपीट की। घटना की जानकारी मिलते ही पार्टी पुलिस तुरंत मौके पर पहुंची और कार्रवाई करते हुए मुख्य आरोपी रमजान को घटनास्थल से ही गिरफ्तार कर लिया। इसके बाद पुलिस ने फरार दोनों अन्य आरोपियों को भी अगले दिन गिरफ्तार कर लिया। फिलहाल तीनों आरोपियों के खिलाफ अपहरण, मारपीट और अन्य धाराओं के तहत मामला दर्ज कर आगे की जांच जारी है। दिनांक 3 ऑक्टोबरला रात्री 11 ते 11:30 दरम्यान महालक्ष्मी पेट्रोल पंप जे जबलपूर हायवेवर आहे तिथे फिर्यादी सनी ओमकार सिंग राहणार यूपी याला जे आरोपी क्रमांक मुख्य आरोपी आहे रमजान शावल, निजाम शावेद 30 वर्ष राहणार यशोधरा नगर, त्याचे इतर साथी फजल शेख, फिरोज शेख व 24 वर्ष, दुसरा साजिद कुरैशी उर्फ वॉन्टेड हा 26 वर्ष, ह्या तिघांनी मिळून की त्यांचं गाडीचं काही सामान चोरलं ह्या डाऊटवरून फिर्यादीला किडनॅप केलं आणि त्याला मारहाण केलं। आणि अशी जेव्हा आम्हाला कॉल भेटले तर त्यानंतर पोलीस स्टाफ तिथे घटनास्थळी पोहोचून आरोपीला पहिला मुख्य आरोपी रमजान शेखला घटना घडली त्याच वेळेस अटक करण्यात आली ताब्यात घेऊन। त्यानंतर इतर 2 जे आरोपी आहे काल पार्टी पोलिसांनी अटक केलेले आहे। तर एकंदरीत किडनॅप करून त्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडलेला आहे। याच्यावर काही गुन्हे अगोदरचे आहेत का आणि कुठून यांची काही टोळी वगैरे आहे का, काही निष्पन्न झालं आहे? बरोबर आहे, मुख्य आरोपी जो रमजान शाह त्याच्यावर यापूर्वीचे 4-5 आणि 326 गुन्हा यशोधरा नगरचा आहे। इतर 2 त्याच्या एरियातले साथीदार आहे, त्याच्यावर पूर्वीचे गुन्हे आहे आणि तो हॅबिच्युअल गुन्हेगार आहे, हे त्याच्यातून निष्पन्न आहे। संपूर्ण कारवाई कोणत्या वरिष्ठ अधिकारी म्हणतात आम्ही आपल्या मार्गदर्शक टीमने केली? संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील सर, त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त श्री रेड्डी सर, साउथ रिजन श्री परदेशी सर, झोन 5 श्री झा साहेब आणि एसीपी रोहित वाल साहेब यांच्या मार्गदर्शनात पार्टीच्या संपूर्ण टीमने, त्याचप्रमाणे PSI कोल्हारे व DBच्या लोकांनी याच्यात महत्त्वाची भूमिका बजावली।